अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। गुरुपुष्य अमृत योग 18 जून रोजी आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग आणि या योगावरती आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करत असतो। पण भरपूर ताईंच्या अशा देखील शंका आहेत की अधिका महिन्यामध्ये अधिकच आम्हाला सेवा करायची होती, पण काही कारणास्तव काही सेवा जमल्या नाहीत। ताई आम्हाला विष्णू याग करता आला नाही, तर आम्ही आता करू शकतो का? तर हो, तुम्ही विष्णू याग या गुरुपुष्य अमृत योगावरती करू शकता। अधिक महिन्यामध्ये जी सेवा तुम्हाला करायची होती, आईची ओटी भरायची होती, आपल्या कुलदेवीची ओटी भरायची होती, तुम्ही या गुरुपुष्य अमृत योगावरती करू शकता। सत्यनारायण पूजा देखील या गुरुपुष्य अमृत योगावरती तुम्ही करू शकता। त्याच पद्धतीने असा देखील प्रश्न असतो की आम्ही 33 दिव्यांचं दीपदान केलं नाही, काही कारणास्तव आम्हाला करता आलं नाही सांगतेच्या वेळेस, तर आम्ही आत्ता करू शकतो का? बघा, गुरुपुष्य अमृत योग हा अत्यंत सुंदर आणि दुर्मिळ योग असा असतो, त्यामुळे या योगावरती कोणतीही केलेली सेवा कधीही वाया जात नाही। त्यामुळे अर्थात तुम्ही 33 दिव्यांचं दीपदान देखील आता करू शकता, कारण अधिक महिना हा 3 वर्षानंतर येतो, त्यामुळे त्या 33 दिव्यांचं अतिशय महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही केलं नसेल तर आता या गुरुपुष्य अमृत योगावरती तुम्ही 33 दिव्यांचं दान आपल्या घरच्या घरी आपले जे तामण आहे त्याच्यामध्ये जर फुलवाती लावल्या, मी एक व्हिडिओ टाकला होता शॉर्टमध्ये, तुम्हाला बघितला असेल तुम्ही, तामणामध्ये तुम्हाला व्यवस्थित 33 फुलवाती तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि त्याने औक्षण सगळ्या देवांचं करायचं आहे। दीपदान आपल्याला आपल्या घरच्या घरीच आपण त्या दिवशी करू शकतो। त्याच पद्धतीने बघा, गुरुपुष्य अमृत योग म्हणलं की गुंजभर का होईना आपण सोनं खरेदी करत असतो। प्रत्येक व्यक्तीलाच सोनं खरेदी करणं शक्य आहे असं नाही आहे, पण चांगल्या दिवसाची सुरुवात किंवा एखाद्या व्यवसायाला सुरुवात करायची असेल, बिझनेसला सुरुवात करायची असेल, किंवा तुम्हाला तुमच्या शॉपचं उद्घाटन करायचं असेल, किंवा कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल, मग ती प्रॉपर्टी असो, गाडी असो, काही असो, तर अत्यंत शुभ असा दिवस आहे। सोनं खरेदी का केलं जातं? थोडं का होईना एक छोटासा खडा जरी घेतला आपण तर तो देखील अतिशय महत्त्वाचा असतो, कारण त्या दिवशी सोनं घेतल्यामुळे असं म्हटलं जातं की व आपल्याला कोणत्याही प्रकारचं आपल्या घरातील सोनं घाण ठेवण्याची किंवा मोडण्याची आपल्यावरती वेळ येत नाही, म्हणून या दिवशी या शुभ योगावरती आपण सोनं खरेदी करत असतो। आता सोनं आपल्या खरेदी करणं आपल्या हातात राहिलेलंच नाही आहे, पण ज्यांना शक्य आहे ते करतात, ज्यांची परिस्थिती येत नाही ते नाहीत करत। त्या आपल्या सगळ्यांना सेवा करायची आहे। कोणती सेवा करायची आहे? लक्ष्मी प्राप्तीसाठी। आर्थिक अडचणीतून आपण जात आहोत, आर्थिक संकटात आहोत आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे। आपले अडकलेले पैसे असतील किंवा तुम्ही कोणत्या आर्थिक स्थितीत अडकलेला आहात, कोणत्या आर्थिक परिस्थितीत अडकलेला, तुमची जी लक्ष्मी आहे ती प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी। आपली लक्ष्मी आपल्या घरामध्ये भरपूर येते, पण घरात स्थिर नाही येते, आली की तिला लगेचच पायवाटा फुटतात, लगेच ती घरातून जाते, याचं द्यायचं आहे त्याचं द्यायचं आहे, घरात लक्ष्मी राहतच नाही आहे, एक दिवस सुद्धा राहत नाही आहे, लगेच संपून जाते। मग त्याला 1 लाख जरी पगार असला तर तो खुश नसतो, पण ज्याला 10-20 हजार पगार असतो तो खुश असतो, कारण त्याच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असते, प्राप्त लक्ष्मी असते। त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहावी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्या आर्थिक अडचणीतून आपण बाहेर पडता यावं, यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय सुंदर अशी ही सेवा म्हणजेच गुरुपुष्य अमृत योगावरती फुलवातींची केली जाणारी ही सेवा आहे। ही सेवा 24 दिवसांची असणार आहे आणि ही सेवा आपल्याला फक्त फुलवातींवरतीच करायची आहे, दुसरं काही देखील करायचं नाही आहे। गुरुपुष्य अमृत योग हा सकाळी सूर्योदयापासून आपल्याला हा गुरुपुष्य अमृत योग सुरू होतोय, तो 11:33 पर्यंत असणार आहे, 11:33 असणार आहे। त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे। सगळ्यात अगोदर तुम्ही सेवा करताय तर तुमच्या जवळपासच्या मठामध्ये जा, तुम्हाला संकल्प वगैरे करायचा आहे, मठामध्ये एक नारळ, खडीसाखर वगैरे ठेवून द्यायचा, महाराजांना सांगायचं तुमची जी काही आर्थिक परिस्थिती वगैरे आहे ती सांगायची आणि मी या सेवेला सुरुवात करते, तर ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी महाराजांना विनंती करायची, घरी यायचं। तो संकल्प नाही, ती प्रार्थना आहे, बरोबर? घरी आल्यानंतर संकल्प घ्यायचा। संकल्प कसा घ्यायचा माहिती आहे तुम्हाला? तुमचं नाव, तुमचं गोत्र, तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सांगायच्या आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही 24 दिवसांची ही फुलवातींची सेवा करणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी असं तुम्हाला सांगायचं आहे, बरोबर? आणि नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे। पहिल्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून 11:33 पर्यंत गुरुपुष्य अमृत योगाचा शुभ म्हणजे ते योग आहे। या योगावरती तुम्हाला 11:33 पर्यंत, सकाळपासून 11:33 पर्यंत तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला या योगावरतीच म्हणजे या टायमिंगमध्येच तुम्हाला सेवा करायची आहे, या टायमिंगमध्ये केव्हाही। नंतर तुम्ही पुढचे 24 दिवस, राहिलेले 23 दिवस तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करू शकता, कधीही, सकाळ संध्याकाळ वगैरे, पण पहिल्यांदा आपल्याला हे टाईम मॅनेज पहिल्या दिवशीच फक्त करावं लागणार आहे, कारण या टायमिंगमध्येच आपल्याला या सेवेची सुरुवात करावी लागते।
त्याच पद्धतीने बघा आता सेवा काय करायची. फुलवाती लागणार आहे, फुलवातीचं एक पॅकेट घेऊन यायचं पूजा साहित्याच्या दुकानातून. तूप लागणार आहे, त्यामुळे तूप देखील तुम्ही आणायचं. लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतोय त्यामुळे तेल नाही, तुपाचा वापर करायचा आहे आपल्याला. तुपानेच आपल्याला या वाती प्रज्वलित करायच्या आहे. एक आता भरपूर लोक म्हणतात की चांदीच्याच दिव्यात ही सेवा करावी का, तर चांदीचाच दिवा असावा असं नाहीये. असं गृहीत धरूच नका तुम्ही की चांदीचा दिवा नाहीये, मी चांदीच्या दिव्यानेच माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. तुम्ही एवढा मातीचा दिवा जो मोठा आहे, मोठा कशासाठी लागणार आहे ते तुम्हाला समजेलच. मोठा दिवा पूजा साहित्याच्या दुकानात ते देखील भेटतं, मोठी पंती मिळते, ती एक घेऊन यायची. एवढी मोठी पण नको आहे, पण एवढी अशी म्हणजे त्याच्यामध्ये फुलवाती बसतील सगळ्या, अशा पद्धतीने आणायची आहे. त्याच पद्धतीने बघा पहिल्या दिवशी तुम्हाला गुरुपुष्यामृत योग 18 जून म्हणजेच गुरुवार उद्याच आहे, तर तुम्हाला एक फुलवात प्रज्वलित करायचे आहे. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, पाचव्या दिवशी 5, सहाव्या दिवशी 6, परत 7, 8, 9, 10, 11 आणि 12 दिवस एक 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 फुलवात वाढवत जायचे. म्हणजे 12व्या दिवशी किती वाती आल्या, 12 वाती फुलवाती आल्या. म्हणजे एक सोबत तुम्हाला ते प्रज्वलित करायचं. पहिल्या दिवशी 1 फुलवात घेतली, दुसऱ्या दिवशी 2 फुलवातींची 1 तयार करायची ठेवायची, तिसऱ्या दिवशी 3 ह्याची 1 करायची ठेवायची. बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला क्रम वाढत जायचा आहे. चढता क्रम आणि नंतर उतरता क्रम यायचा आहे. 1 ते 12 दिवस तुम्हाला 1 ते 12 वाती बरोबर झाल्या. नंतर 13व्या दिवशी परत तुम्हाला 12 वाती घ्यायच्या आहेत. 12व्या दिवशी 12च वाती असणार आहेत. परत 13व्या दिवशी तुम्हाला 12 वाती घ्यायच्या आहेत. परत 15व्या दिवशी तुम्हाला 11 वाती घ्यायच्या आहेत. परत 10, परत 9, 8, 7 अशा पद्धतीने चढता क्रम आणि नंतर उतरता क्रम. 24व्या दिवशी परत तुमची 1 फुलवात येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला चढता क्रम आणि नंतर उतरता क्रम करायचा आहे. ह्या फुलवाती त्यामुळे तूप चांगलं लागणार आहे. ज्या सेवा सांगणार आहे, पहिल्या दिवशी 1 फुलवात असणार आहे, त्यामुळे ती फुलवात मालवू नये, त्यामुळे दिवा प्रज्वलित राहावा यासाठी थोडंसं तूप जवळ घेऊन बसायचं आहे. आपल्याला वाटतंय की तूप संपत आलेलं आहे, थोडंसं टाकायचं आणि ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा करायच्या. आता सेवा काय करायच्या, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र कारण भगवान विष्णूंची अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल तर भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे. भगवान विष्णू प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होत असते. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. 1 वेळा श्री सुक्तम बोलायचं आहे. तुम्हाला संस्कृतमध्ये बोला, प्राकृतमध्ये बोला, तुमच्या इच्छेने दोन्हीही. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा श्री सुक्तम. 16 वेळा किंवा 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा किंवा 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा किंवा 24 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्याच पद्धतीने 16 वेळा किंवा 24 वेळा तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे. नंतर नवार्णव मंत्र म्हणायचा आहे 16 वेळा किंवा 24 वेळा तुमच्या इच्छेने. जितकी जास्त सेवा तितके जास्त सेवेचं पुण्य. त्यामुळे 16 वेळा बोलायचं का 24 वेळा बोलायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. कुबेर मंत्र झाल्यानंतर नवार्णव मंत्र बोलायचा आहे. नंतर एक माळ, संपूर्ण 1 माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची तुम्हाला घ्यायची आहे. बरोबर, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा श्री सुक्तम, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, नंतर कुबेर मंत्र आणि तुम्हाला नवार्णव मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची 1 माळ. अशा पद्धतीने एवढ्या सेवा आहेत. या सेवा तुम्हाला रोज करायच्या आहेत. आता या 24 दिवसामध्ये नियमांचं देखील पालन व्हायला हवं. 24 दिवसामध्ये शांतता कशी राहील, आपल्या घरामध्ये आपण कसं शांत राहू आणि बाकीचे जर आवाज चढवत असेल आपण कसं शांत राहायचं, आपल्या घरामध्ये शांतता कशी टिकवून ठेवायची हे आपण बघायचं आहे. आपल्या हातून कोणाचं वाईट होईल, कोणाचा अपमान होईल ही चूकच आपल्याकडून घडून द्यायची नाही आहे अर्थात. त्याच पद्धतीने मांसाहार पूर्णपणे बंद. 24 दिवस ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा असणार, त्यामुळे या वेळेमध्ये मांसाहार करायचा नाही आहे. ब्रह्मचर्याचं पालन करण्याची काही गरज नाही आहे, पराण्याची वगैरे पण गरज नाही आहे. तरी देखील जरी कधी बाहेर खाल्लं तरी देखील 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग आपण बाहेरचं जेवण ग्रहण करू शकता. असं काही नाही आहे, पण तुम्ही अन्नाचे दोष लागू नये यासाठी तुम्हाला ही 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचं, नंतर तुम्ही अन्न ग्रहण करू शकता. अशा पद्धतीने एवढी सेवा आहे, या नियमांचं पालन आहे. अतिशय सुंदर आहे. ज्यांनी सेवा केली त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि अनुभव घेतो माणूस, म्हणूनच वारंवार मी ही सेवा सांगत असते तुम्हाला. अत्यंत उपयुक्त लक्ष्मीकारक अशी ही सेवा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर अत्यंत खूप सुंदर अशी ही सेवा आहे, अत्यंत प्रभावी सेवा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तुमच्या काही अजून शंका असतील या व्हिडिओ संबंधित किंवा या माहिती तुम्हाला अजून वेगळी काही हवी असेल किंवा तुमच्या मनामध्ये कुठले प्रश्न उद्भवत असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.